महाजन साहेब साहेब चला माग आहे. दादा एक मिनिट, दादा एक मिनिट. त्यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. संतोष भाऊ कदम. आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी मोडी भाषेत आपल्याला नेवावं लागेल. आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये हिंगोलीमध्ये सर्वात अगोदर मोडी भाषेत नेमला आणि आमच्या हिंगोलीपासून यानंतर अनिल भाऊ तारक सदस्य यांचं स्वागत पंढरीनाथ पटोळे करतील. अनिल भाऊ तारक त्यांचे सासरे आहेत म्हणून यानंतर सतीश भाऊ लवराव तारक यांचं स्वागत करण्यासाठी भगवान पटोळे येतील. यानंतर निखिल भाऊ जाधव यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर करतील. यानंतर संतोष भाऊ हिंगोली जिल्ह्यामधून आलेल्या सर्व मराठा सेवकांचं स्वागत शब्द सुमनाने या ठिकाणी पटोळे परिवारातर्फे करण्यात येत आहे. जय किसान आंतरवालीचे सरपंच आले येते का झाला त्याच्यामुळे सगळ्यांना माफी मागतो. आणि तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल की आता यांनी काही जो व्यवसाय टाकलेला आहे तर याला सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि सगळ्यांना एक विनंती करतो व काही लोक असे भरपूर आहेत की ते नोकरीसाठी 1-1 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. फक्त 50,000 नोकरी असेल 1 कोटी रुपये देतात. तुम्ही 1 कोटीचा धंदा करा 100 कोटी तुमचे 5 वर्षात तयार होते. आणि तुम्ही केलेले केलेले मी 3,000पासून आज माझा व्यवसाय कमीत कमी 20 ते 22 कोटीचा आहे. 3,000पासून सुरुवात केली होती. फक्त काय आहे की आपल्यामध्ये लोकांना एकच म्हणजे खाली पाहायचं काम नको, एक चांगली नोकरी पाहिजे. पण दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्या हाताखाली लोक आपण ठेवावं ही माझी इच्छा आहे सगळ्यांना. बाकी काही नाही मला दुसरं बोलता येते आणि बोलणार पण. हॅलो, आज पटोळे पाटील परिवाराच्या या कलर एजन्सी पटोळे पाटील कलर एजन्सीच्या माध्यमातून आज पटोळे कलर आरक्षणासाठी सांडलंय. या रक्ताना आपल्याला आरक्षण
गुजराती हे नाव घेतात अंगावर काटा येतो की त्या माय बहिणींना सुशिक्षित बेरोजगार खरंच आपल्या हातामध्ये व्यवसाय असावा लागतं आणि कोणाची गुलामगिरी करणे आणि त्यांची सर्व आपण निर्माण केले जमीन आपण दिली पैसा आपण दिला काम आपण माझ्या बापाच्या शेताचा बसर मोठा झालेला असताना लावणी ऐकण्यात